प्रश्न क्रमांक 16 बघा. सन 1893 सालच्या हिंदू मुसलमान दंग्यांच्या वेळी शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोणी सरकारी अधिकाऱ्यांना मदत केली? 1893 सालची मुंबईतली हिंदू मुसलमान दंगल जे आहे 1893. कम्युनल टेन्शन्स हे काही आजचे नाहीत. सांप्रदायिक दंगे, दोन संप्रदायांमध्ये असणारा एक प्रकारचा काय आपण म्हणतो डिस्प्यूट असलेली जी काही सगळी सिच्युएशन ही काही आज क्रिएट झालेली नाही. सार्वजनिक गणेशोत्सव जर पाहिला ना, सार्वजनिक गणेशोत्सव जे झालं तर जर त्याच्या गणेशोत्सवाची जर स्थापना असं आपण म्हणू लोकमान्य टिळकांनी ते सगळं त्याचं जर इयर पाहिलं आणि 1893 सालच्या दंग्यांचं हे जर घटना पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की दोन गोष्टी एकमेकांशी कशा कनेक्ट असतात. की काय होतं, मोहरमच्या मिरवणुका होत्या तेव्हा आणि ते सगळं कसं बदलतं, म्हणजे परंपरा आणि या गोष्टी कशा इतिहासामध्ये असतात. सो काय 1893 सालच्या हिंदू मुसलमान दंग्यांच्या वेळी नारायण मेघाजी लोखंडे आणि पंडित धोंडीबा नामदेव कुंभार, भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे, 48 वर्ष ज्यांचं आयुष्य आहे, 1897 मध्ये प्लेगनं वारले नारायण मेघाजी लोखंडे. बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन 1884 साली ज्यांनी स्थापन केली, जी भारतातली पहिली कामगार संघटना मानली जाते. रविवारची सुट्टी ज्यांच्यामुळे कामगारांना मिळाली 10 जून 1890. काय तारीख होती जेव्हा बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन, बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन म्हणजे जे कारखान्यांचे मालक आहेत त्यांची जी संघटना आहेत त्यांनी ती सुट्टी मान्य केली 10 जून 1890 मध्ये, ती नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नांनी. तर या नारायण मेघाजी लोखंडे आणि पंडित धोंडीबा नामदेव कुंभार म्हणजे यांचं कामगार चळवळीमध्ये योगदान आहेच आहे, प्लस हे सत्यशोधक समाजाचे सुद्धा मोठे कार्यकर्ते होते. प्लस आणखी जर त्यांचं महत्त्वाचं म्हटलं तर दीनबंधू नावाचं जे वृत्तपत्र आहे जे कृष्णराव भालेकरांनी सुरू केलं होतं ते मुंबईमध्ये 1880 पासनं म्हणजे बंद पडलं होतं जवळपास, तर 1880 पासनं नारायण मेघाजी लोखंडेंनी ते रिवाईव्ह केलं आणि मुंबईमधून चालवायला सुरुवात केली. तर त्याच्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे आणि रामजी संतूजी आवटे हे दोन गृहस्थ होते ज्यांनी दीनबंधू बॉम्बेमधून किंवा त्यावेळेच्या मुंबईतनं चालवलेला आहे. मग यांनी काय काय प्रयत्न केले, दंगल जी काही आहे ती थांबवायला प्रयत्न काय केले की त्यांनी सलोखा निर्माण व्हावा म्हणून 4 सप्टेंबर 1893 रोजी भायखळ्यामध्ये, भायखळा जो मुंबईचा एरिया आहे त्या भायखळ्यामध्ये मिर्झा हुसेन खान म्हणजे मुस्लिम धर्मीय जे त्यांचे त्यावेळेचे लिडरशिप आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा भरवली बिईंग हिंदू, की आता आपण काहीतरी एक सलोखा निर्माण करू. प्लस ऑक्टोबर 1893 मध्ये राणीची बाग जी आहे बॉम्बेची तिथं त्यांनी युनिटीसाठी किंवा सलोख्यासाठी मेळावे भरवले. मग आता गंमत कशी आहे बघा की ह्या सगळ्या नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नावरती टीका ज्या व्यक्तीने केली ती व्यक्ती म्हणजे कृष्णराव भालेकर. कृष्णराव भालेकर ज्यांचा दीनबंधू त्यांनी तिकडे चालवला, त्यांनी शेतकऱ्याचा कैवारी जे सत्यशोधकी एक वृत्तपत्र आहे त्याच्यामध्ये लेख लिहिले की नारायण मेघाजी लोखंडे स्वतःच्या फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी हे करतायत. हिंदू धर्म जर संकटात आलेला असेल तर आपली जबाबदारी ही आहे की आपण आपल्या धर्माचं बघावं. म्हणजे काय की प्रत्येक काळामध्ये अशा दोन्ही विचारसरणीचे लोक आपल्याकडे आहेत. कृष्णराव भालेकरांनी नारायण मेघाजी लोखंडेंवर तुम्ही युनिटीसाठी काम करताय म्हणून टीका केलेली त्यावेळेला दिसून येते. लक्षात येते. सो ह्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे त्यांच्याविषयी आपल्याला बाकीचं सगळं माहीत असतं आणि याच्यामुळंच हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी जे प्रयत्न नारायण मेघाजी लोखंडेंनी केले 1896 मध्ये ब्रिटिशांनी त्यांना राव बहादूर हे टायटल दिलं. राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे हे टायटल जे आहे ते त्यांना दिले. ज्योतिराव फुलेंना, महात्मा ज्योतिराव फुलेंना जेव्हा महात्मा ही पदवी दिली मुंबईमध्ये तर त्या कार्यक्रमाच्या ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा महत्त्वाचा सहभाग आहे नारायण मेघाजी लोखंडे यांचा. लक्षात येते. सो बाकीच्या गोष्टी ते येत राहतील पण हे त्यांच्याविषयी माहीत असायला पाहिजे. 17 व्यपगत सिद्धांत. काही राज्यांचे ब्रिटिश साम्राज्यात विलिनीकरण करण्यात आले त्यासंबंधीची अयोग्य जोडी किंवा जोड्या ओळखा. काय क्रम आहे. लॉर्ड डलहौसी 1848 ते 1856 हा डलहौसीचा सगळा काळ आहे. पुढे कॅनिंग आहे
ज्याच्या काळात उठाव होतो 57चा. कुठले कुठली स्टेट्स आहेत? पहिलं आहे खालचा होणारं सातारा 1848, दुसरं जैतपूर संबलपूर ओरछा 1849, क्रॉनॉलॉजिकली विचारतात हे. त्याच्यानंतर बघाट 1850, उदयपूर येतं 1852, झाशी येते 1853, नागपूर येतं 1854 आणि अवध येतं पुढे मग 1856. लक्षात येतंय? म्हणजेच काय बरं. आता हा जो एक प्रश्न आहे याच्यातला रघुजी तिसरे, गेल्या वर्षीच्या कंबाईनचा प्रश्न आहे डायरेक्ट PYQ. जुने प्रश्न पाहिलेले पाहिजेत. परवा मी इथे PYQ डिस्कशन केलं ते यूट्यूबवर सुद्धा टाकलेलं आहे. हिस्ट्री आणि पॉलिटीचं डायरेक्ट विचारलंय रघुजी तिसरे. मग आता काय म्हटलंय? नागपूर सन 1854 मध्ये व्यपगत. साल बरोबर आहे. रघुजी तिसरे या स्वारस म्हणून अमान्य केले. विधान चुकीचं आहे. रघुजी तिसरे जे आहेत ना, यांना 1817 साली तुम्ही याचे राजे आहात म्हणून लॉर्ड हेस्टिंग्सनं मान्यता दिली होती. या रघुजी थर्ड यांचा 1853 मध्ये मृत्यू झाला. 1853 मध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि मृत्यूच्या वेळी किंवा त्याच्या अगोदर त्यांनी दत्तक कोणाला घेतलेलं नव्हतं आणि त्यांना स्वतःचा मुलगा नाहीये. आणि म्हणून मग काय केलं की ते अनेक्स केलं आणि ते ताब्यात घेतलं. आणि फक्त ताब्यातच नाही घेतलं तर वैयक्तिक संपत्ती सुद्धा किंगची किंवा राजाची त्यांनी घेतलेली आहे. म्हणजे रघुजी तिसरे या स्वारस म्हणून मान्य नाही केलं, अमान्य केलं हे चुकीचं आहे. रघुजी तिसरे त्यांना मान्यता दिली होती लॉर्ड हेस्टिंग्सनी, त्यांच्या नंतर कोणी राहिलं नाही. लक्षात येतंय? हाच सेम प्रश्न गेल्या वर्षी विचारलेला आहे. सातारा 1848 मध्ये विलीन, आश्रित राज्य घोषित करून विलीन केलं. करेक्ट आहे. साल बरोबर आहे. साताऱ्याची काय हिस्ट्री आहे? 1818 जेव्हा तत्कालीन पेशवाई किंवा मराठा साम्राज्य ज्याला आपण म्हणतो, पेशवाईच म्हणूया, ते संपवलं आणि त्याचं जे राजेशाही किंगशिप आहे ती कोणाला दिली? प्रतापसिंहांना सातारच्या. पुढे 1839 मध्ये प्रतापसिंहांकडनं ते काढून घेतलं आणि कोणाकडे दिलं? त्यांचे जे भाऊ आहेत आप्पासाहेब. मग हे जे प्रतापसिंह आहेत यांचा जो वकील आहे किंवा जो आधी आपण काय म्हणतो निष्ठावंत सेवक आहे कोण? रंगोबापूजी गुप्ते. रंगोबापूजी 1839-40च्या सुमारास लंडनला गेले. तिकडे त्यांनी सगळी बाजू मांडली. पण मध्ये काय झालं? मीन व्हाईल 1847 मध्ये प्रतापसिंहांचा मृत्यू झाला, कारण त्यांना 1839ला पदावरून काढून बनारसला पाठवलं. सो 1847 मध्ये ही डाईड. आणि रंगोबापूजी पुढे 1854ला आले. मग इथं आल्यानंतर रंगोबापूजींनी म्हणलं की आता माझ्या धन्याचं सगळं गेलेलंच आहे. मग त्यांनी 1857च्या बंडामध्ये सहभाग जो आहे तो नोंदवला. मग 1848 मध्ये काय झालं? आप्पासाहेब जे आहेत ज्यांच्याकडे 1839ला राज्य दिलं होतं साताऱ्याचं, त्यांचा मृत्यू झाला. लक्षात येतंय? आणि त्यांनी काय केलं होतं? मृत्यूच्या काही दिवस आधी कंपनीची परवानगी न घेता एक दत्तक घेतलं होतं. कंपनीची परवानगी नव्हती. मग त्यांचा मृत्यू झाला. मग कंपनीने काय म्हणलं की पुन्हा आम्ही आता याला अनेक्स करणार आणि हे आता विलीन करून घेणार. सो जे आहे हे करेक्ट आहे. आणि संबलपूर सन 1849 मध्ये विलीन इथपर्यंत करेक्ट आहे. राजा नारायणसिंह यांचा दत्तक पुत्र अमान्य केला. विधान चूक आहे. राजा नारायणसिंह याला अपत्यच नव्हतं आणि त्याने दत्तक पण कोणाला घेतलेलं नव्हतं. त्यामुळे 1849 मध्ये त्याचा मृत्यू झाला आणि ते राज्य विलीन करण्यात आलं. सो आणि ते अयोग्य आहे. फक्त करेक्ट आहे. येते लक्षात? एवढं बारीक पाहिजे का? तर हो, एवढं बारीक पाहिजे कारण गेल्या वर्षी प्रश्न आलेला आहे. लक्षात येते? 18 परमहंस सभेचे कोणते सदस्य पुढे ख्रिस्ती झाले होते? परमहंस सभेचे म्हणजे हा मला नाही वाटत येईल, पण मग प्रश्न येणं म्हणजेच डिस्कशनला बसण्याचा हेतू किंवा टेस्ट देण्याचा हेतू प्रत्येक प्रश्न सुटणं हा आहे का? तर नाही. त्या प्रश्नाच्या निमित्तानं बेसिक गोष्टींची उजळणी होणं हा आपल्या टेस्टचा हेतू आहे. मग याच्यातून काय आपण रिवाईज करताना तिन्ही आहेत, बाबा पदमजी, कासम अहमद आणि नारायण रघुनाथ नवलकर, हे तिघं जे आहेत हे ख्रिस्ती झाले पुढे. मग परमहंस सभा काय 1849 किंवा 50चा जो सुमारास दादोबा पांडुरंगांनी स्थापन केलेली गुप्त संस्था. एक फॅक्ट आपल्याला क्लिअर झाली. कोण कोण मित्र आहेत, कोण कोण त्यांचे सभासद आहेत? भिकोबा दादा चव्हाण, दादोबा पांडुरंग तरखडकर. सहकारी कोण आहेत? भिकोबा दादा चव्हाण, सखाराम लक्ष्मण चव्हाण. आणखीन कोण कोण आहेत? लक्ष्मण शास्त्री हळबे. माणसांची नावं महत्वाची आहेत कारण ती येतात. लक्ष्मण शास्त्री हळबे, बाळशास्त्री शिंत्रे
आणखी कोणी? आत्माराम पांडुरंग तर्खडकर, जे प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये 1867 मध्ये ज्यांचा सहभाग आहे, ते दादोबा पांडुरंगांचे बंधू आत्माराम पांडुरंग. लक्षात येते? 1853 मध्ये भांडारकर जे आहेत ना, तर त्यांनी पण परमहंस सभेची दीक्षा घेतली असं एक रेकॉर्ड सापडतं 1853 मध्ये. मग आता हा एक सिक्रेट ग्रुप होता. टेक्निकली बघितलं तर परमहंस सभा हा सिक्रेट ग्रुप आहे. काय काय यांना नको आहे? जातीभेद नको आहे, यांना मूर्तीपूजा नको आहे, यांना काय हवंय? पुनर्विवाह पाहिजे, विधवांना पुनर्विवाहाचा अधिकार द्या, ज्ञान जे आहे ते शूद्रांना द्या, ज्ञान जे आहे ते स्त्रियांना द्या. थोडक्यात एक प्रकारची सगळी त्यावेळेच्या याच्यानुसार एक पुरोगामी सगळी भूमिका आहे, एक रिव्होल्युशनरी भूमिका आहे. मग आता जातीभेद मोडायचा, भेदाभेद मानायचा नाही, मग काय केलं पाहिजे? मग हे लोक काय करायचे? पारशी, मुसलमान हे जे काही यांचे मित्र होते, त्यांनी त्यांच्या किचनमध्ये बनवलेलं ॲक्च्युअली मटन हे आणायचं आणि खायचं. म्हणजे ही त्यांच्या दृष्टीने एक रिबेलियस कृती आहे. आणखी काय आहे? भांडारकरांनी मेंबरशिप कशी घेतली की ब्रेड किंवा पाव आहे की तुम्ही पाव खा, संपलं. का? कारण ते सगळं ख्रिश्चनिटीशी जोडलेलं आहे. बाप्तिस्मा घ्या, मग तुम्ही ते खाता, मग तुम्ही बाटले, असं या अर्थाने त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या येतात. आणखी काय? म्हणजे बाबा पदमजी जे आहेत ना, किंवा कासम मोहम्मद, नारायण रघुनाथ नवलकर, यांनी तिघांनी पण हा उल्लेख केलाय की परमहंस सभेच्या मध्ये एक जलसंस्कार केला जायचा की ओंजळीतनं पाणी सोडायचं आणि दुसऱ्याचं उष्ट दूध प्यायचं. म्हणजे उष्ट दूध प्यायचं हा एक त्यांचा एक सिक्रेट आपण काय म्हणूया की एक त्यांची पद्धत होती की तुम्ही हे हे करा म्हणजे तुम्ही परमहंस सभेचे सभासद आहात किंवा तुम्ही आमचे विचार मानता. तर हे जे तिघे आहेत या तिघांनी हे पुढं नोंदवलेलं आहे की अशा पद्धतीने ते होत होतं. आणि हे सगळे सदस्य पुढे ख्रिश्चन कन्वर्ट जे काही आहेत ते झाले. दादोबा पांडुरंगांनी लिहिलेलं जे धर्मविवेचन नावाचं जे पुस्तक आहे, त्या धर्मविवेचनाचे जे काही सगळं आहे त्याचं पठन करायला या परमहंस सभेच्या लोकांना दिले जात असे. म्हणजे विशेषतः धर्मविवेचनचा बेसिक मुद्दा काय आहे की कोणताही धर्म हा ईश्वर प्रणित नाही, कोणताही धर्म हा ईश्वर प्रणित नाही. पुढे 1860 मध्ये त्यांच्यामध्ये आलेल्या एका गुप्त सभासदानं सदस्यांची नावं बाहेर जाऊन फोडली आणि परमहंस सभा जी आहे ती लुप्त झाली. आणि त्याचंच पुढचं जे पाऊल येतं ते म्हणजे मग तुमचं प्रार्थना समाज 1867. सो ऑल ABC. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 19. 1857च्या उठावासंबंधीची अयोग्य जोडी ओळखा. कुठली आहे? नरगुंद चिमासाहेब. अयोग्य जी आहे ती कोल्हापूरविषयी मी परवाच बोललो. महाराष्ट्रातला 1857चा उठाव कोल्हापूरमध्ये झालेला 2 टप्प्यांमध्ये. म्हणजे कोल्हापूरमध्ये पहिला टप्पा 31 जुलै 1857ला झाला. त्याच्या उठावाचं जे काही नेतृत्व केलं ते रामजी शिरसाट. रामजी शिरसाट कोण आहे? कोल्हापूरला जी 27वी रेजिमेंट आहे त्याचा तो सैनिक आहे. म्हणजे ज्याचं जो हवालदार आहे त्याचं डिमोशन झालं आहे, म्हणजे अवनती झाली, पदअवनती होऊन तो साधा शिपाई झाला आहे, तो रामजी शिरसाट. कोल्हापूरला होती 27वी रेजिमेंट, धारवाडला 28वी आणि बेळगावला 29वी. मी त्या दिवशी पण एक्सप्लेन केलं की ही 27वी, 28वी आणि 29वी रेजिमेंट मिळून उठाव करणार होती. पण त्यांच्यामध्ये काही ना काही कनेक्शन होऊ शकलं नाही आणि मग फायनली 31 जुलैला 27व्या रेजिमेंटनी उठाव केला, जो अर्थातच फसला. बाकी त्या दिवशी सगळं PYQच्या डिस्कशनमध्ये मी बोललेलो आहे. तर तो कोल्हापूरचा पहिला उठाव हा रामजी शिरसाटच्या नेतृत्वाखाली झाला आणि दुसरा उठाव 6 डिसेंबर 1857ला झाला, जो चिमासाहेब हे जे संस्थानिक आहेत तिथले त्यांच्या नेतृत्वाखाली तो झालेला दिसून येतो. चिमासाहेब तोही फार काही सक्सेसफुल झाला नाही. पुढे त्यांना कराचीला निघून जावं लागलं, एस्केप जो आहे तो झाला. सातारा रंगोबापूजी आपल्याला माहिती आहे. रंगोबापूजींनी नानासाहेबांबरोबर पत्रव्यवहार केला, तात्या टोपेंबरोबर केला. 1855ला तर बिठूरला गेले. बिठूर म्हणजे नानासाहेब जिकडे आहे तिथे त्या लोकेशनला गेले. 500ची फौज उभारून त्यांनी नानासाहेबाला दिली. भोरमध्ये त्यांनी फौज उभारली. अनेक गोष्टी आहेत म्हणजे. आणि फायनली काय आहे की इंग्रजांनी धरपकड सुरू केल्यावर रंगोबापूजी निसटून गेले, ते काही मिळाले नाहीत. आणि बेळगावला मुन्शी मोहम्मद हुसेन. मुन्शी मोहम्मद हुसेन हा वहाबी चळवळ जी आहे ना, त्या वहाबी चळवळीतून आलेला पुढारी आहे. मुन्शी मोहम्मद हा पुन्हा इंग्रजांच्या फौजेमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांना हिंदुस्थानी भाषा जी आहे
ती शिकवायला होता आणि त्याच्यातून त्यानं ब्रिटिशांचा विश्वास संपादन केला आणि बेळगावमध्ये बंड केलं. आणि नरगुंदला जो उठाव आहे तो तिथले जे संस्थानिक आहेत बाबासाहेब नरगुंदकर किंवा उर्फ त्यांचं जे ओरिजिनल नाव आहे भास्करराव नरगुंदकर यांच्या अंडर जो काही आहे तो झालेला येतो. हे नानासाहेब पेशवे जे आहेत त्यांच्या संपर्कात असणारे हे बाबासाहेब नरगुंदकर. सो 4 जे आहे ते चुकीचं आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 20. पुढीलपैकी कोणी बॉम्बे असोसिएशनच्या चिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली होती? आता हे दीर्घकाळ असं म्हणणं काय करेक्ट नाही, पण त्या एका पुस्तकामध्ये तसा उल्लेख आहे म्हणून मी ते दिलं. डॉक्टर भाऊदाजी लाड. पश्चिम भारतातली पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशन है ना, 26 ऑगस्ट 1852 मध्ये स्थापन झालेली. फार काय पुढे तिचं झालं नाही, पण तरी तिचं महत्त्व आहे. त्याचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? नाना शंकर शेठ. भाऊदाजी लाड हे चिटणीस आहे. विनायक शंकर शेठ हे आणखी एक त्याचे सेक्रेटरी आहेत. दोघं पण सेक्रेटरी आहेत, भाऊदाजी लाड आणि विनायक शंकर शेठ. नाना शंकर शेठांच्या बरोबर तिथं सहभागी कोण आहेत स्थापन करायला? दादाभाई नौरोजी हे आणखी एक महत्त्वाचं नाव. भाऊदाजी लाडांच्या बद्दल आपल्याला माहिती आहे की ग्रँट मेडिकल कॉलेजचे जे पहिले काही पदविका घेणारे तरुण आहेत त्यापैकी एक निष्णात डॉक्टर आहेत. प्राच्यविद्येचे म्हणजे ओरिएंटल स्टडीजचे अभ्यासक आहेत, शिलालेखांचे अभ्यासक आहेत. नेटिव्ह जी लायब्ररी आहे त्याच्या याच्यामध्ये फॉर्मेशनमध्ये सहभाग आहे. राणीचा बाग जो आहे बॉम्बेतला त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. अनेक गोष्टी ज्या आहेत भाऊदाजी लाडांच्या ह्याच्यात महत्त्वाच्या ठरतात. आणि मग ही भाऊदाजी लाडांचं तिथलं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे ही जी बॉम्बे असोसिएशन होती हिला शेटिया लोकांची, शेठ लोकांची संघटना असं म्हणायचे की हे सगळे शेठ आहेत, कारण तिकडे पारसी लोक जास्त होते, धनिक लोकांचा त्याला सपोर्ट होता. तर ह्यांनी 1853 मध्येच एक पत्र लिहिलं होतं ब्रिटिशांना आणि त्यांनी भाषा जी आहे ती अत्यंत कडक वापरली होती. त्याच्यावरून ते शेठ लोक नाराज झाले होते आणि त्याच्यामध्ये मग जमशेदजी जिजीभाय, माणेकजी करसेटची असे बरेच लोक आहेत ते नाराज होऊन बॉम्बे असोसिएशनमधून बाहेर पडले. मग पुढं काय ती फार चालली नाही, नाम मात्र अस्तित्व राहिलं. पुढे रावसाहेब मंडलिक जे आहेत विना मंडलिकांनी तिला रिवाईव्ह करायचा प्रयत्न केला पण ते काय फारसं सक्सेसफुल झालं नाही. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 21. सन 1887च्या मद्रास येथील भारतीय राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? बैदरुद्दीन तय्यबजी. परत येतं INC आणि त्याचे सेशन आणि अध्यक्ष. पहिलं कुठलं आहे? 1885 बॉम्बे व्योमेशचंद्र बॅनर्जी. 1886 इथे नाव आहे दादाभाई नौरोजी कलकत्ता. दादाभाई 3 अधिवेशनांचे अध्यक्ष आहेत. 1886 कलकत्ता, 1893 लाहोर आणि 1906 कलकत्ता. 3 लक्षात येते. त्याच्यानंतर मद्रास 1887 बदरुद्दीन तय्यबजी. जॉर्ज जूल 1888 अलाहाबाद. 1888 अलाहाबाद येते लक्षात. म्हणजे जे युरोपियन लोक आहेत त्यामध्ये जॉर्ज जूल 1888 पहिलं नाव जे येतं ते. त्यानंतर विल्यम वेडनबर्न. वेडनबर्नचं नाव मी परवाच PYQ डिस्कशनमध्ये घेतलं. 1889 बॉम्बे. आणखी 1910ला अलाहाबादला झालं, तिथे पण वेडनबर्न अध्यक्ष आहे. त्यानंतर 1894 मद्रास अल्फ्रेड वेब. 1894 मद्रास. आणि 1904 हेनरी कॉटन बॉम्बे. परत बघायला पाहिजे. लक्षात येते. नेक्स्ट, पर्वती देवस्थानच्या पंचांच्या गैरकारभाराला आळा घालण्यासाठी कोणी संस्था निर्मिती केली होती? ग.वा. जोशी म्हणजे सार्वजनिक काका. 1828 ते 1880 ज्यांचा जीवनपट आहे. पुण्यातले वकील होते सार्वजनिक काका. आणखी एक महत्त्वाचं त्यांचं म्हणजे स्वदेशी चळवळीचे पुरस्कर्ते. न्यायमूर्ती मगो रानडे यांचे सहकारी. आणखी काय आहे? वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्र ज्यांनी घेतले ते सार्वजनिक काका. आणखी काय आहे? 1878ला पहिल्यांदा देशी वृत्तकारांची जी नॅशनल लेवलची कॉन्फरन्स घेतली ती ग.वा. जोशी यांच्या पुढाकारानं. स्वदेशी मालाची दुकानं ज्यांनी चालवली असे ग.वा. जोशी. तर यांच्या पुढाकारानं पुणे सार्वजनिक सभा 1870 2 एप्रिल 1870ला स्थापन झाली. 1869 मध्ये एक सभा घेतली होती की जे पर्वती देवस्थान आहे त्याचे जे पंच आहेत यांच्या गैरकारभाराविषयी काहीतरी आपण करायला पाहिजे. म्हणजे आणि त्या वेळेला चर्चेमधून जे समोर आलं की सरकार आणि रयत यांच्यामध्ये मध्यस्थ म्हणून एक संस्था पाहिजे असं त्यावेळेला ठरलं. आणि पुढच्या वर्षी जाऊन मग
पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली, ज्याचे पहिले अध्यक्ष श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी जे संस्थानिक आहेत, जे 1897 पर्यंत म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत अध्यक्ष राहिले, आणि गवा जोशी हे त्याचे सेक्रेटरी होते. गवा जोशी, बाबा गोखले हे त्याचे सेक्रेटरी आहेत. नेक्स्ट, चरखा चला चला के लेंगे स्वराज्य लेंगे ही घोषणा कोणत्या चळवळी दरम्यान किंवा घटनेदरम्यान लोकप्रिय झाली? असहकार. असहकाराचं आपल्याला माहिती आहे की काय आहे की सप्टेंबर 1920 राष्ट्रीय सभेचं स्पेशल सेशन झालं कलकत्त्याला, है ना. कलकत्त्याला विशेष अधिवेशन भरलं, ज्याच्यामध्ये त्यांनी नॉन कोऑपरेशन नावाची गोष्ट, असहकार नावाची गोष्टला अप्रूव्ह केलं की ठीक आहे आपण करा. काय काय आधी झालंय? खिलाफत ना, खिलाफतीचा प्रश्न, त्यानंतर पंजाबमध्ये जे काही घडलं जालियनवाला आणि ते सगळं, याच्या पार्श्वभूमीवर गांधींनी ते सगळं इनिशिएट केलं आणि 1920 कलकत्ता अधिवेशनामध्ये अप्रूव्ह केलं की आता आपण असहकार करू. मग असहकार म्हणजे काय अप्रूव्ह केलं? शाळा आणि महाविद्यालयांवर बहिष्कार, न्यायालयांवर बहिष्कार, कायदे मंडळांवर बहिष्कार, विदेशी कपड्यांवर बहिष्कार, पदव्यांचा त्याग, नॉन कोऑपरेशन, आम्ही कशातच नाही, पण मोडणार काही नाही, फक्त आम्ही कशात येणार नाही. या भूमिकेला डिसेंबर 1920 मध्ये जे INCचं रेग्युलर अधिवेशन भरलं, कुठे? नागपूरला, तिथे त्यांनी एंडोर्स केलं की ओके सुरू करा. ते सुरू झालं. मीनवाईल जर आपण बघितलं तर सप्टेंबरच्या अगोदर 1 ऑगस्ट 1920ला काय आहे? टिळकांचं निधन होतं. फायनली पुढे 1921 मध्ये ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची एक मिटिंग झाली आणि या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने काही निर्णय घेतले. 1921 मध्ये काय म्हटलं त्यांनी की 30 जून 1921 पूर्वी 1 कोटी रुपयाचा एक फंड गोळा करायचा आणि त्याला नाव द्यायचं टिळक स्वराज्य फंड, है ना. पूर्वी मी टेस्ट सिरीजमध्ये याच्यावर खूप प्रश्न घेतलेले टिळक स्वराज्य फंडावर, की संयुक्त मानापमानचे या मराठी नाटकाचे प्रयोग केले होते, संयुक्त मानापमान, आणि त्याच्यातनं जवळपास 15,000 रुपये टिळक स्वराज्य फंडाला दिले. त्यांनी म्हणलं की आपल्याला 30 जून पूर्वी 1 करोड रुपये गोळा करायचे टार्गेट ठेवलं होतं आणि 30 लाख रुपये फक्त मुंबईमधनं गोळा करायचे. पण टार्गेट पूर्ण झालं का त्यांचं? तशा हो, टार्गेट त्यांचं पूर्ण झालं असं की 30 जून सकाळपर्यंत 98 लाख रुपये जमले होते. त्यावेळेला गांधींचे जे इंडस्ट्रियलिस्ट शिष्य आहेत, एक जमनालाल बजाज आणि उमर सोभानी, या दोघांनी काय केलं की ऑलरेडी दिलेले त्याच्यामध्ये 1-1 लाख ॲड केले आणि टार्गेट जे ते 1 कोटीचं बरोबर त्या दिवशी पूर्ण केलं. हा एक AICCचं एक हे होतं, ते पूर्ण झालं. प्लस 1 कोटी लोकांनी काँग्रेसचं सभासद जे आहे ती नोंदणी करायची हे ठरलं होतं आणि प्लस 20 लाख चरखे जे आहेत ते भारतातल्या खेड्याखेड्यांमध्ये पोचवायचे. आणि त्यावेळेला ही जी गोष्ट आहे ना, चरखा चला चला की लेंगे स्वराज्य लेंगे, ही जी आहे ती खूप भारतामध्ये लोकप्रिय झाली. सो इट वॉज ड्युरिंग नॉन कोऑपरेशन किंवा असहकार चळवळ. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 24, महात्मा फुलेंना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन अशी पदवी द्यावी. हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन, बुकर टी वॉशिंग्टन कोण आहे? अमेरिकेमध्ये जी ब्लॅक्सची सगळी ज्यांनी त्यांच्यासाठी काम केलं असं बुकर टी वॉशिंग्टन. अर्थात ही व्यक्ती फुलेंना ज्युनियर आहे, त्याचा जन्म 1856ला झाला आहे. फुलेंचं तर सगळं 1827 ते 1890 कालखंड आहे. पण बुकर टी वॉशिंग्टन लेखक आहे, चळवळी करणार आहे, ब्लॅक कम्युनिटीसाठी त्यांनी मोठं काम केलं आहे. त्या दर्जाचं काम महात्मा फुलेंनी इकडं केलं म्हणून त्यांना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणावं असं जे काही आहे ते सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे महाराज आहे, त्यांनी तो निरोप पाठवला होता. मग आता कुठे पाठवला, कुठं म्हटले ते असं? तर ज्योतिरावांना जेव्हा वयाची 60 वर्ष पूर्ण झाली तेव्हा त्यांचा एक सत्कार करायचं ठरवलं. जे जे काम ज्योतिरावांनी केलं आहे, म्हणजे लेखन होतं, स्त्रियांसाठी काम केलं, त्यानंतर ज्यांना आपण म्हणतो की जे जे डिप्रेस्ड आहेत, शोषित आहेत, त्यांच्यासाठी काम केलं, सत्यशोधक समाजाची स्थापना केली. जे जे काही ज्योतिरावांनी एवढं मोठं करून ठेवलं, महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला असं वाटलं की आपण 60 वर्षाचा आपला हे होतोय, ज्याच्यावर आपण इतका जीव लावला, तर त्याचं काहीतरी आपण करायला पाहिजे. आणि मग 60 वर्षाचे झालेले असताना हे जे आहेत लोखंडे आणि या सगळ्या लोकांनी ठरवलं की 11 मे 1888 हा दिवस त्यांनी ठरवला आणि मुंबईला ज्योतिरावांचा जाहीर सत्कार करायचं ठरवलं. सयाजीरावांना निमंत्रण दिलं आणि त्या निमंत्रणामध्ये मग सयाजीरावांनी निरोप पाठवला होता दामोदर सावळाराम यंदे या व्यक्तीकरवी की तुम्ही ज्योतिरावांना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असं म्हणा.
अशी पदवी द्या असा निरोप त्यांनी तिकडून पाठवला सत्काराच्या वेळेला. मांडवी जे लोकेशन आहे तिथं कोळीवाडा सभागृह आहे, तिथं एवढी गर्दी झाली आणि हे लोक ओढून आणलेले नव्हते. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीवरती जीव असणे आणि एखाद्या व्यक्तीला खरोखर देवत्व बहाल करणे काय आहे, तर ते 11 मे 1888 लोकांनी मुंबईमध्ये बघितलं की गरीब, पिचलेले, मळके कपडे घातलेले शेतकरी आणि तुडुंब अलोट गर्दी तिथे झाली की आपल्याला ज्योतिरावांचा सन्मान करायचा आहे. आणि तिथं त्या गोरगरीब जनतेनं ज्योतिरावांना महात्मा ही पदवी दिली. म्हणजे ही जी घटना आहे ना, भारतामध्ये लोकांनी बनवलेला पहिला महात्मा आहे. ज्योतिराव फुले हे स्वयंघोषित नाही, ज्यांनी लोकांनी म्हणलं की अरे महात्मा आहे हे ज्योतिराव फुले. म्हणजे तो जो प्रसंग आहे तो थोडासा आजच्या याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. जे लोकांना महात्मा फुलेंची महती कळत नाही आहे, लोकांना ती लक्षात येत नाही आहे की आपल्याकडे किती मोठा माणूस होऊन गेला. मांडवीच्या त्या कार्यक्रमामध्ये एवढी गर्दी झालेली आहे की त्यांनी ते म्हणलं की अरे ह्या माणसाने काय केलं आमच्यासाठी, तर ते सगळं तो काय सगळा हे होतं. आणि पुढे लगेच मेमध्ये ते झालं आणि जुलै 1888 फुलेंना अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यांचा एक भाग जो आहे तो जवळपास पुढे निकामी झाला आणि पुढे 1890 गेलेच. सो त्या दृष्टीनं हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे तो प्रश्न येताना पण येईल की महात्मा पदवी कुठे दिली, काय लोकेशन होतं, काय दिवस होता. शेवटचा प्रश्न, दुष्काळातील अनुभव या पुस्तकाचे लेखन पंडिता रमाबाई, आर्य महिला समाज ज्यांनी स्थापन केला, शारदा सदन मुंबईला ज्यांनी स्थापन केला, मुक्ती सदन ज्यांनी स्थापन केलं, अशा रमा अनंत शास्त्री डोंगरे, मूळ नाव जे आहे रमा डोंगरे, रमाबाई डोंगरे, कर्नाटकमधलं त्यांचे वडील जे आहेत ते, पंडित आणि सरस्वती या पदव्या त्यांना बंगालमध्ये संस्कृत जे काही पंडित आहेत त्यांच्याद्वारे दिला. 1880 ज्यांचा आंतरजातीय विवाह झाला असं म्हणता येईल. किंवा बिपिन बिहारीदास मेधावी, स्वतः रमाबाईंनी लिहिलं की माझे पती जे आहेत ते शूद्र आहेत, रमाबाईंनी लिहिलेलं आहे. कन्या जी आहे त्याचं नाव काय, मनोरमा. तिचं लोकेशन, तिचं नाव खूप महत्त्वाचं आहे कारण ह्या मनोरमेनेच पुढे जे कैसरी हिंद पुरस्कार मिळाला ना पंडिता रमाबाईंना 19 डिसेंबर 1919ला, तर पंडिता रमाबाईंना प्रकृतीमुळे जाता आला नाही, तर मनोरमेनं तो पुरस्कार कैसरी हिंदवर प्रश्न आलेला आहे. आता यांचे जे पुस्तक आहेत, द हाय कास्ट हिंदू वुमन, द हाय कास्ट हिंदू वुमन, दुष्काळातील अनुभव, म्हणजे त्यांची परिस्थिती किती बिकट होती ते सांगणारं जे कथन आहे ते दुष्काळातील अनुभवामध्ये आहे. 1897चं पुस्तक आहे. माझी साक्ष ही त्यांची आत्मवृत्तपर पुस्तक आहे. माझी साक्ष 1883ला त्यांनी बाप्तिस्मा घेतला आणि त्या कन्वर्ट झाल्या इन ख्रिस्ती धर्मामध्ये त्यांनी जे काही ते केलं. सो हे पंडिता रमाबाई 1858 ते 1922 जीवनपट जो आहे तो लक्षात येत आहे. सो इथं आपले इतिहासाचे प्रश्न डिस्कशन संपतं. थांबूया.